अच्छा. नमस्कार, मी अमृता सुभाष. मी संदेश कुलकर्णी. आमची कंपनी आहे स्ट्रिप्टीज क्रिएशन्स. त्याच्यातर्फे आम्ही प्रतिबिंब महोत्सवाचा समारोप करतो आहोत आमच्या नाटकाने, ज्याचं नाव आहे असेन मी नसेन मी. त्याचं लेखन संदेशचं आहे. दिग्दर्शन माझं पहिलं दिग्दर्शन आहे आणि आम्हाला खूप आनंद होतो कारण संदेश, तुझ्या आधीची पण नाटकं इथेच ओपन झाली त्याच्याविषयी अनेक अनेक वेळा प्रतिबिंब महोत्सव जो आहे, त्याच्यामध्ये मराठी नाटकं वेगवेगळ्या प्रकारची आम्ही याच्या आधी पण केलीत. पहिलं वहिलं नावाचं नाटक जे लिहिलं होतं मी, पुनश्च हनीमून. तर ह्या प्रतिबिंब महोत्सवामुळे आम्ही NCPला सारखे येतो आणि नाटकांचे प्रयोग करतो. आणि माझी फार इच्छा होती की अमृताने दिग्दर्शन करावं. तर या नाटकाच्या निमित्ताने तिथे केलेलं आहे. सो ते पहिलं दिग्दर्शन आहे तिचं आणि त्याचा मला खूप आनंद आहे. हो. म्हणजे आणि इतकी वर्ष आम्ही इथे आलो, अनेक नाटकं इथे ओपन केली. ती आम्ही एक्सपेरिमेंटलला केली. यावेळेला पहिल्यांदा आमचं नाटक टाटा थिएटरला होणार आहे. त्याचा आम्हाला एक वेगळी एक्साइटमेंट आहे. पण संदेश, तू मला म्हणालास, की तिथे नेहमीच रंगतो प्रयोग. म्हणजे ते वेगळं अर्धवर्तुळाकार असल्याने आम्ही आता बघून आलो. आम्ही म्हटलं, "अरे, हा बॉक्स सेट इथे कसा?" पण आम्हाला खूप उत्सुकता आहे, कारण प्रत्येक वास्तू ही त्या प्रयोगाला खूप काही देत असते. त्याच्यामुळे टाटाची वास्तू आपल्याला काय देते याची उत्सुकता आहे. अगदी अगदी. आणि आमच्या नाटकामध्ये खूप सिनियर कलाकार नीना कुलकर्णी आहेत आणि अमृता मुलीचं काम करते, नीनाताई आईचं काम करतात. आणि आई मुलीच्या नात्यावरची ही कथानक आहे. आणि वृद्धपणा आल्यानंतर आजकाल विस्मरणाचं फार वाढलेलं आहे, तर त्याचा परिणाम या नात्यावर कसा होतो, अशा प्रकारचा एक विषय नाटकामध्ये मांडण्यात आलेला आहे. आणि जरी काही वेळेला लोकं आम्हाला म्हणतात, "असेन मी नसेन मी." आम्हाला रडायला येणार आहे काय नाटकात? तर हो, येईलही कदाचित, पण काही रडणं आवश्यक असतं, असं एक प्रेक्षक आम्हाला परवाच म्हणाले आणि ते मला खूप भिडलं मनाला. तसंच संदेशची लिखाणाच्या स्टाईलमधली एक गंमत अशी आहे, की कितीही गंभीर विषय मांडायचा असला तरी तो, आणि इतर आयुष्यातही तो किती गंभीर विषयावर बोलत असला, तरी तो विनोदाची साथ कधी सोडत नाही. त्याच्यामुळे या नाटकात शुभांगी गोखले या दुसऱ्या सीनियर कलाकार नीनाताई बरोबर ज्या आहेत, त्या एक विनोदाची म्हणजे फक्त विनोदी असं त्यांचं पात्र जरी नसलं तरी सुद्धा त्या जेव्हा येतील तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर हसूही असेल आणि काही असूही असतील, पण काही असू महत्वाचे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही अवश्य या नाटकाला या आणि इथला त्याचा प्रयोग नक्कीच वेगळा होणार आहे इतर कुठल्याही थिएटरपेक्षा. कालच या नाटकाला व्यावसायिक राज्यनाट्य स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळालंय. त्यामुळे त्यानंतरचा मुंबईतला पहिला प्रयोग हा प्रतिबिंबमध्ये असणार आहे, याचा एक वेगळा आनंद आहे. धन्यवाद. थँक्यू.